श्री स्वामी समर्थ अनिता स्वीट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बेसनची थापटलेली वडी कशी बनवतात हे दाखवणार आहे। पहिला 4 मिरच्या घेतल्यात, त्यामध्ये थोडासा लसूण टाकायचा, कोथिंबीर टाकायची, जिरे टाकायचे आणि मिक्सरला त्याचं बारीक असं वाटण करून घेतले। त्यानंतर 1 वाटी बेसनमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची। कढईमध्ये तेल ओतलेलं आहे 1 पळी, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली, त्यानंतर ठेचा टाकून घेतलेला आहे, तो चांगला भाजून घ्यायचा। त्यामध्ये हळद टाकायची अर्धा चमचा आणि 2-3 वाट्या पाणी ओतून घ्यायचं। पाणी ओतून झाल्यानंतर त्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकले। जी आपण बेसनची पेस्ट बनवून ठेवलेली आहे ती त्यामध्ये ओतून घ्यायची आणि हळूहळू ओतायची। त्यानंतर ते चांगलं फेटळत राहायचं। एकसारखं फेटळल्यामुळे गुठळ्या होत नाहीत आणि त्याला चांगलं झाकण ठेवून 1-5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आणि एका ताटाला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर हे सगळं बॅटर ओतून घ्यायचं आणि त्याच्या चांगल्या अशा वड्या पाडून घ्यायच्या। छान अशा वड्या लागतात माझ्या चॅनलला।